पण मला नाही, पण आता जे आवडत नाही त्याच्याबद्दल आपण नको बोलूया. पण मगाचपासून आपण जे बोलू की देशस्थ प्रकार आहे, पाठारे प्रभू आहे किंवा GSP आहे, सगळ्या प्रकारच्या क्युझिनला रिस्पेक्ट देणं हे किती महत्वाचं असतं एका खवय्यासाठी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण पहिलं म्हणजे आपलं जे जेवण आहे ते स्प्रेड करणं, इतर लोकांना इंट्रोड्यूस करणं महत्वाचं आहे. 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही इंडियन फूड बोलता तेव्हा बटर चिकन, तंदुरी चिकन आणि नान, समोसा एवढंच. म्हणजे ते इंडियाला झालं. ते एक प्रांत, ते पण ओरिजिनल फूड नाही. तुमच्या पंजाबच्या घरी गेला तर तुम्हाला बटर चिकन खायला येतं. 80% of Punjab is vegetarian. If you travel in Punjab, you will find that all the dhabas are quite no dhaba. There is no butter chicken. अप्रतिम वेगळं असतं. तर हळूहळू जे रिजनल फूड जी पॉप्युलॅरिटी पीपल आर टॉकिंग अबाउट इट, सोशल मीडिया इज अ व्हेरी इम्पॉर्टंट हेल्प. रिजनल फूड प्रमोट करतात. तुम्हाला आता एक इझी प्रमोट करणारा रेस्टॉरंट उघडायची जरूर नाही, कारण त्याचा खूप इन्व्हेस्टमेंट होतो. पण तुम्ही घरी 10 माणसांना बोलून खायला घालू शकता, त्याच्याबद्दल घेऊ शकता. ती 10 माणसं आणखी 10 माणसांना बोलली आणि पॉपअप करतात, होम शेफ आहे. तर हळूहळू हळूहळू रिजनल कुझिन बोरिंग फूड असेल किंवा एखादं मुंबईत झालेली ओडिशाची घरी कुक असेल, तर मुंबईमध्ये जे इतके लोक आले त्यांना आमच्यासाठी सगळं खाऊन बघायचं आहे. तर अशा कुक स्नॅक्ससाठी खूपच सुवर्ण संधी आहे. आणि जे लोक बिझनेस मध्ये पसू गोरेगाव करून त्यांची आहे. तर दे आर आय थिंक दे आर एस्केपिंग. सूर्यवंशी कायस्थ प्रमुख त्यांचे डिफरंट क्विझिन आहे. तिने अलिबागला पेरवी स्टेशन म्हणून स्टार्ट केलं आणि त्यांच्या प्रकारचं जेवण फिश, मटन, व्हेजिटेरियन वगैरे प्रमोट करतात. इट इज डुईंग क्वाईट वेल. ओव्हरहेड्स कमी आहेत कारण रेस्टॉरंटला उघडणं, स्टाफ पण मोजकाच आहे स्टाफ. तर असं प्रमोट करणं. नाहीतर बघा तुम्ही मुंबईमध्ये एक प्रकाश आणि आस्वाद आहे आणि मग मालवणी जेवण आहे. मालवण एवढं छोटं गाव आहे.